हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत एक नवीन कॉन्सेप्ट, एक नवीन थेरी आणि जेही असणार आहे ते खूप युनिक असणार आहे तुमच्यासाठी. कारण काय, हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. कारण या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत रेने डेकार्त. ओके, आता रेने डेकार्त म्हटलं की तुमच्या डोक्यात डायरेक्ट क्लिक व्हायला पाहिजे की आज आपण बुद्धीचा विचार करणार आहोत. ओके, म्हणजे रॅशनल होऊन जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा आपल्याला कळते की आपण सत्याच्या मार्गाकडे जायचं आहे की हे आपल्यासाठी चांगलं आहे की ते आपल्यासाठी चांगलं असणार आहे. आणि सत्य जेव्हा जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला किती प्रकारेनुसार आपल्याला ते सत्य जाणून घ्यायचं असेल हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे, म्हणून मी म्हटलं की आजची आपला जो व्हिडिओ असणार आहे खूप युनिक असणार आहे तुमच्यासाठी. तर चला, आज ज्यांचा आपण विचार करणार आहोत, ज्यांची थ्योरी बघणार आहोत आणि जे बुद्धिवाद्यांचे जनक आहे, आधुनिक म्हणून की आधुनिक बुद्धिवाद्यांचे जे जनक आहे ते असणार आहे रेने डेकार्तजी. ठीक आहे, पहिली पण मी म्हटलं होतं की तुम्हाला ज्यांची आपण कॉन्सेप्ट आपण बघत आहोत, ज्यांची आपण थ्योरी बघत आहोत, त्यांचं पिक्चर आपल्या डोळ्यासमोर बिलकुल असायलाच हवं. ओके, करायचं तर काहीच नसते पेपरमध्ये, पण आपल्याला जेव्हा आपल्याला समजते अरे आपण यांची थ्योरी बघत आहोत तर त्यांचा आपल्याला डायरेक्ट कसा चेहरा समोर आला पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला पटकन कळलं पाहिजे अरे रेने डेकार्तचं आहे, अरे असं असं सांगितलं होतं. ओके, बुद्धिवादीचे जनक आहे. ओके, चला समोर. ठीक आहे, असं. आता बघा, तुम्हाला एखादा तुम्ही विचार करत असता किंवा तुम्हाला एखादी अडचण असते, तुम्हाला काही पण असते. कधी कधी असं तर कोणी आहेच नाही की ज्याला अडचण नसणार आहे किंवा काहीच नसणार आहे, असं कोणी समस्या नाही आहे, असं कोणी असतं का? नाही. तर ते म्हणतात की जेव्हा आपल्याला कुठली जे समस्याचं जेव्हा आपल्याला ज्ञान असते की आपण सत्याच्या मार्गाकडे जात असतो तर आपण बुद्धीने विचार करत असा, बौद्धिक पातळीने विचार करायचा असते. मग त्या सत्याच्या मार्गाकडे जायचं असेल तर किती पण ते गुंतागुंतीचे असले तरी आपल्याला मार्ग जो शोधायचा असला पाहिजे तो रॅशनल नुसार असला पाहिजे. आणि म्हणूनच या व्यक्तीला जेव्हा विचार पडला की आता आपल्याला काहीच नाही आहे, पण तेव्हा काहीच नसताना पण आपल्याला काय करते समोरचा मार्ग इथे निवडावा लागत असते. तर चला, आज आपण बघणार आहोत बुद्धिवाद. ओके, आता पहिली जी सुरुवात होणार आहे ती प्रस्तावनापासून सुरू होणार आहे. ठीक आहे, तर आधुनिक पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात बुद्धिवाद आणि अनुभववाद या दिशेनं विचारसरणी काय ते प्रसिद्ध आहेत. म्हणजे दोघांचा विचार इथे कळा, बुद्धिवाद आणि अनुभववादी दोन्ही पण विचारधारा तुम्हाला माहिती आहे. बुद्धिवादीच्यानुसार विचार करतात, अनुभववादी म्हणतात नाही बुद्धी गरज नाही, अनुभवाचीच गरज आहे. हे दोनच इथे विचारसरणी आपल्याला ठाऊक आहे, माहिती आहे. ठीक आहे, तर ते म्हणतात की बुद्धिवादानुसार बुद्धी हाच सर्व चिंतनाचा काय मुख्य केंद्रबिंदू आहे. ज्ञानमीमांसीय आणि तंत्रमीमांसीय सर्वच प्रकारचे प्रश्न बुद्धीच्याच आधारावर सोडवायचे प्रयत्न बुद्धिवादातच केले जातात आणि या सिद्धांतानुसार बुद्धी ज्ञान प्राप्तीचे एकमेव साधन आहे. अनुभववादाद्वारे यथार्थ ज्ञानप्राप्ती कधीच होऊ शकत नाही. ठीक आहे, काय कळलं याच्यामध्ये तुम्हाला की जेव्हा बुद्धिवादी जेव्हा विचारसरणी आली, बुद्धिवादी म्हणतात की सर्व जेव्हा चिंता येत असते त्याचे जर मुख्य कारण काय आहे तर बुद्धिवादीचे केंद्र आहे. ते म्हणतात की बुद्धिवाद. ओके, बुद्धी असली पाहिजे. मग ते ज्ञानमीमांसीय आणि तंत्रमीमांसीय सर्वच प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला बुद्धीचीच गरज असते. असं तर नाही म्हणणार की अरे मला हा प्रश्न पडला त्याला मी अनुभवाद्वारे विचार करू शकते, असं आहे का? अरे अनुभवाचे बोल अनुभवाद्वारेच असते आणि आपल्याला जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट ठाऊक नाही आणि ते जर आपल्याला मिळवून घ्यायचे असेल तर आपल्याला ज्याच्या बुद्धीनुसारच काम करावं लागत असते. ठीक आहे, त्यांना ना चतुराईची गोष्ट जी आपल्या बुद्धीने येत असते त्याच प्रकारचे. ठीक आहे, मग म्हणतात की अनुभवाद्वारे काय येते तर ते अनुभवाद्वारे आपल्याला यथार्थ ज्ञानप्राप्ती कधीच आपल्याला काय ते मिळू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे यथार्थ म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाची जेव्हा गोष्ट येते ते आपला अनुभव काहीच गरज नाही, ते आपल्याला फक्त काय असली पाहिजे म्हणते तर फक्त बुद्धी आवश्यक असली पाहिजे. जे ज्ञान अनिवार्य आणि सार्वभौम असते त्याचं ज्ञान यथार्थ असते, सर्व स्थलकाल निरपेक्ष असते आणि त्याचा कसल्याच प्रकारचा अपवाद आढळून येत नाही. ठीक आहे, कशामध्ये?
आपल्या बुद्धिवादीमध्ये अनिवार्य पण ज्ञान असलं पाहिजे आणि सार्वभौम पण ज्ञान कुठे आपल्याला कळतं की बुद्धिवादीमध्ये म्हणतात. आणि बुद्धिवादीनुसारच ज्ञानप्राप्ती ही निगमनात्मक पद्धतीचे काय असणार आहे, एक आधार आहे. ठीक आहे. म्हणजे बुद्धिवादी जे होते रेने डेकार्टजी, आज ज्यांचा आपण थ्योरी बघत आहोत, ते म्हणतात की आपल्याला जर निगमन पद्धती पाहिजे असेल तर आपल्याला म्हणजे आपण निगमन पद्धती म्हणजे काय, जनरल टू पर्टिक्युलर. ओके. सामान्यापासून विशेषाकडे जर जायचं असेल तर तुम्हाला बुद्धीचीच आवश्यकता असते. आणि ते म्हणतात की बुद्धीची आवश्यकता जेव्हा असते ते आपल्याला एकच पद्धती इथे अनिवार्य असली पाहिजे, ती म्हणजे निगमनात्मक पद्धती. ठीक आहे. आणि या सिद्धांतानुसार जन्मजात प्रत्यय हे कसे असले पाहिजे, ज्ञानाचा खरा आधार काय असला पाहिजे, आपला असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जन्मजात प्रत्यय कोणाची कॉन्सेप्ट असणार आहे, बुद्धिवादीची असणार आहे. आलं लक्षामध्ये, रेने डेकार्टची. चला, बुद्धिवाद्यांचा इतिहास तसा प्राचीन आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत जर विचार केला तर अनेक समर्थन इथे आपल्याला पाहायला मिळत असते की बुद्धीने विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनातून पण विचार जेव्हा करायचा असेल तर जे समर्थक आहे किंवा आपण तत्त्वज्ञानी म्हणून ज्यांनी यांचं समर्थन केलेलं आहे, पहिलं असणार आहे पार्मेनिडिस. ओके. सेकंडरी हिरॅक्लिटसने कशाचा शोध लावला होता, अग्नीचा. परिवर्तन सिद्धांत सांगितला होता. डेमोक्रिटिस म्हणजे काय होते, अनुवादी. ओके. सॉक्रेटिस, नंतर प्लेटो, नंतर आहे रेने डेकार्टजी, नंतर आहे स्पेनोजा, त्याच्यानंतर आहे आपले लायब्निट्झ. ठीक आहे. रेने डेकार्टपासून तर स्पेनोजापर्यंत हे कोण आहे, बुद्धिवादी आहे. ठीक आहे. ओके. चला, या सगळ्यांनी यांचं काय केलेलं आहे, समर्थन केलेलं असणार आहे. तर ज्ञान आणि अतिभौतिकीय प्रश्नांच्या संदर्भात बुद्धिवादांनी बुद्धीचाच आधारे समर्थन करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी बुद्धी हाच घटक महत्त्वाचा ठरणार आहे. रेने डेकार्ट, स्पेनोजा आणि लायब्निट्झ. ठीक आहे. या मताचा यांनी सखोल आणि सविस्तर विचार केलेला असणार आहे. आणि आजची जी थिअरी असणार आहे बुद्धिवादीनुसार असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 तत्त्वज्ञानांचा विचार करायचा असणार आहे. रेने डेकार्ट फर्स्ट नंबरवरती, ज्यांच्याच आपण व्हिडिओ बघत आहोत. त्याच्यानंतर आपल्याला येणार आहे स्पेनोजा, त्याच्यानंतर आहे लायब्निट्झ. ओके. तर चला, बुद्धिवादी लक्षात आलेलं आहे. कोण आहे तिघंजण आता, फर्स्टली कोण असणार आहे, डेकार्ट, नंतर आहे स्पेनोजा, त्याच्यानंतर आहे लायब्निट्झ. ओके. चला समोर वळूया. तर आता बघा, रेने डेकार्टजींनी खूप सारे ग्रंथ लिहिलेले आहेत. तर मला वाटलं की याच्यामध्ये तुम्हाला एवढं ग्रंथ करायची काही गरज नाही आहे का, तुमच्या डोक्याच्या पलीकडे जाणार आहे ते. म्हणून त्यांचं डिस्कस ऑन मेथड ही जे पुस्तक आहे अत्यंत सगळ्यात महत्त्वाचे. खूप सारे त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहे, पण त्याच्यामध्ये पण सर्वात जो श्रेष्ठ ग्रंथ असणार आहे तो आहे डिस्कस ऑन मेथड. ओके. आता या पुस्तकात तत्त्वज्ञानात्मक पद्धतीचे विवेचन डेकार्ट यांनी केलेले आहे. म्हणजे त्यांचे जे विवेचन असणार आहे डिस्कस ऑन मेथडमध्ये ते असणार आहे तत्त्वज्ञानात्मक पद्धती कशी असली पाहिजे त्याचे विवेचन इथे केलेले असणार आहे. आणि युरोपीय तत्त्वज्ञानांच्या इतिहासामध्ये हे पुस्तक अत्यंत काय आहे, महत्त्वाचे ठरले गेलेले असणार आहे. नंतर आहे द मेडिटेशन. आता ही जी द मेडिटेशन पुस्तक आहे ही रेने डेकार्टचे तात्विक विचारांवर तिचा पूर्ण सार इथे आपल्याला पाहायला मिळत असते. ठीक आहे. द मेडिटेशन. ओके. मेडिटेशनमध्ये काय दिलेलं आहे म्हणते, तात्विक विचार सांगितलेले आहे त्यांचे, आणि त्याचा संपूर्ण सार या पुस्तकामध्ये इथे सांगितलेला असणार आहे. द प्रिन्सिपल्स फिलॉसॉफी. द प्रिन्सिपल्सची फिलॉसॉफी आहे ही तात्विक विचारांची आहे, पण ती सुव्यवस्थित त्यांनी इथे काय केलेली आहे, त्याची मांडणी केलेली असणार आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे त्यांची पुस्तकात जे आहे त्या वेगवेगळ्या विचाराची त्यांनी सांगड इथे घालण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. आता जो थर्डची पुस्तक आहे द पॅशन्स ऑफ द सोल. ठीक आहे. ही जी पुस्तक आहे ही मानसशास्त्रीय आणि नैतिक समस्याचे विवेचन कसे करायचे आहे हे त्यासाठी त्यांनी इथे पुस्तक इथे आपल्याला दिलेली आहे. आता ह्या तिन्ही जे पुस्तक आहे या तिन्ही पुस्तकामध्ये त्यांचे वेगवेगळे विचारसरणीच इथे आपल्याला सांगितलेली असणार आहे. आणि द डिस्कस ऑन मेथड ही जी आहे ही वेगळीच पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तत्त्वज्ञानाचे जे पद्धतीचे विवेचन कसे करायला पाहिजे ना आपण हे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असणार आहे. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बस इथपर्यंत थांबणार आहोत. नंतरच्या व्हिडिओमध्ये मी लवकरात लवकर घेऊन येणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या प्रॉपर तरीकेने तुमची नोट्स तुम्ही तयार करा. ठीक आहे.
तर चला, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.